गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार चौधरी मुनवर सलीम यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात बदल। या वक्तव्याने समाजवादी पक्ष आणि मुलायम सिंग यांच्या अडचणीत वाढ। दिवा तोडफोड प्रकरणात 20 आरोपींना जामीन मंजूर झालेल्या आरोपींचा ताबा रेल्वे पोलिसांनी घेतला। यामुळे संतप्त झालेल्या आरोपींच्या नातेवाईकांनी ही कारवाई खोटी असल्याचा केला आरोप। अवकाळी पाऊस आणि गारपिटांमुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे देणार गारपीटग्रस्तांना भेट। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता बातम्या विस्तृतपणे। समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार चौधरी मुनवर सलीम यांच्या एका वक्तव्याने सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालंय। या वक्तव्याने समाजवादी पक्ष आणि मुलायम सिंग यादव यांच्या अडचणी वाढल्या आहेत। मुनवर सलीम यांनी राम मंदिर बनवायचं असं मत व्यक्त केलंय। राम मंदिर बनवण्यापासून कोई माई का लाल रोखू शकत नाही। मलेशिया सारख्या मुस्लिम देशात राम मंदिर आहे, मग हिंदुस्थानात राम मंदिर बनणार नाही तर कुठे बनणार असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। विशेष म्हणजे मुनवर सलीम हे यूपी मधून राज्यसभा खासदार असून मुलायम सिंग यांनी राज्यसभा कोट्यातून त्यांना खासदार बनवलंय, तर भाजपने सलीम यांच्या या वक्तव्याचं स्वागत केलंय। लोकसभेतील पराभवानंतर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे नावही काँग्रेस नेत्यांकडून घेतले जात नाही। तसाच प्रकार राज्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याबाबत सध्या अनुभवण्यास येतोय। पक्षाच्या महत्त्वाच्या बैठका किंवा अन्य कोणत्याही कार्यक्रमांमध्ये पृथ्वीराज बाबा दिसेनासे झाले आहेत। नारायण राणे आणि अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्र्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली असताना चव्हाण हे साऱ्यांपासून सध्या दूरच आहेत। कोणत्याही पक्षात विजयाचे श्रेय घेण्याकरिता नेते मंडळींमध्ये स्पर्धा असते। पराभवाचं खापर मात्र एकाच नेत्यावर फोडलं जातं। राज्यातील काँग्रेसच्या पराभवाचे सारे खापर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर फोडण्यात आले। स्वतः चव्हाण यांनीही पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती। पराभवानंतर माणिकराव ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी पक्षाने अजूनही त्यांना कार्यमुक्त केलेले नाही। नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड लांबणीवर पडल्याने ठाकरे यांनी पुन्हा एकदा पक्ष संघटना आक्रमक करण्यावर भर दिला। सध्या ठाणे आणि पालघर जिल्हा परिषदांच्या निवडणुका या पक्षासाठी महत्त्वाच्या आहेत। या पाठोपाठ नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत। आगामी निवडणुकांच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बोलवण्यात आले नव्हते। तसेच नारायण राणे, अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील या माजी मुख्यमंत्री या मंत्र्यांवर निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली। पृथ्वीराज चव्हाण यांना मात्र साऱ्या घडामोडींमध्ये दूर ठेवण्यात आले आहे। पराभवापासून पृथ्वीराज चव्हाण यांनीही 4 हात लांब राहण्यावर भर दिला आहे। सध्या आपण कराड मतदारसंघावर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे। यामुळे पक्षात कोणतीही जबाबदारी घेण्याचं टाळल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांचं म्हणणं आहे। दिवा तोडफोड प्रकरणातल्या 20 आरोपींना जामीन मंजूर करण्यात आलाय, पण आता त्यांचा ताबा रेल्वे पोलिसांनी घेतलाय। यामुळे संतप्त झालेल्या या आरोपींच्या नातेवाईकांनी ही कारवाई खोटी असल्याचा आरोप केलाय। या तोडफोडीमध्ये समावेश नसलेल्यांनाही अटक करण्यात आल्याचा आरोप होत आहे। दिव्यात झालेल्या तोडफोडीच्या प्रकरणात 20 आरोपींचा बुधवारी ठाणे पोलिसांकडून जामीन मंजूर करण्यात आला, पण आता त्यांचा ताबा रेल्वे पोलिसांनी घेतलाय। पण त्यांचे नातेवाईक संतप्त झाले आहेत। निर्दोष व्यक्तींचा देखील या कारवाईत समावेश केल्याचा आरोप त्यांनी केलाय। दिव्यात 2 जानेवारीला झालेल्या उद्रेकात मुंब्रा पोलिसांनी 17,000 आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे। त्यातील 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त गर्जा महाराष्ट्र न्यूज। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांवर सुलतानी संकट कोसळले। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे गारपीटग्रस्तांना भेट देणार आहेत। वेधशाळा काय करतात असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे।
नाशिकमध्ये राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी राज ठाकरे यांनी वेधशाळांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले। वेधशाळा काय करतात? त्यांना हवामानाचा अंदाज येत नाही का? वेधशाळेला धोक्याची सूचना आधी देता आली पाहिजे, असं मत राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केलं। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे नीट होणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांना योग्य मदत मिळत नाही। सरकारची मदत शेतकऱ्यांना पोहोचताना अडचणी येत असून पंचनामे नीट होणं महत्त्वाचं असल्याचंही राज ठाकरे म्हणालेत। बातमी आहे जळगावातून। व्यवसाय कोणताही असो, त्यात महिला आता अग्रेसर होऊ लागल्या आहेत। एकीकडे शेती व्यवसायात उत्पन्न येत नाही म्हणून कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरू असताना जळगाव जिल्ह्यातील धाडसी महिला मात्र कोरडवाहू जमिनीतून एकरी 40,000 रुपये 6 महिन्याच्या पिकातून उत्पन्न मिळवत आहे। 2 एकर कोरडवाहू जमिनीतून 70,000 निव्वळ नफा ती कमवते। या महिलेचं नाव आहे चंदा चौधरी। या महिलेचे शिक्षण BA असून ही स्वतः पिग्मी एजंटचं काम सुद्धा करते। संसाराचे गाडे हिमतीने ओढले जाते म्हणून आत्महत्या करू नका असा सल्ला सुद्धा शेतकऱ्यांना ही महिला देते। जळगाव तालुक्यातील आवार गावाची ही महिला असून तिचे पती ट्रॅक्टर चालवतात। संसाराचे गाडे ओढण्यासाठी स्वतः पिग्मी एजंटचं काम सुद्धा ती करते। मात्र मूळ व्यवसाय शेतीच। कपाशीच्या पिकात तिला परवडत नाही। त्यातल्या त्यात कोरडवाहू जमीन, परंतु खचून न जाता त्याच कपाशीमध्ये अंतर्गत पीक म्हणून ओवा या पिकाची लागवड करायला तिने सुरुवात केली। 6 महिन्याचे ओवा पिकातून ही महिला एकरी 40,000चं उत्पन्न मिळणार असल्याची खात्री देते। एकंदरीतच तिच्या 2 एकर जमिनीतून तिला 80,000चं उत्पन्न मिळतं। त्यातून म्हणजे 70,000 निव्वळ नफा हा 6 महिन्याच्या पिकातून मिळेल आणि ते सुद्धा शाश्वत, असं चंदा चौधरी म्हणते। कोरडवाहू शेती असल्यामुळे पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आम्ही इथे कापसाची पेरणी केलेली होती। कापसाची पेरणी केली पण तिथे 2-3 फुल्या लावल्या पण त्या फुल्या काही उगलेल्या नव्हत्या। त्याच्यामुळे आम्ही एक विचार केला की याच्यामध्ये ओवा पेरायला पाहिजे आपण, कारण की ओव्याचे हे उत्पन्न 100% शाश्वतीचं असतं। कारण की त्याच्यात कुठल्याही प्रकारचं नुकसान किंवा काही नसतं। त्याला मटेरियलची गरज नसते, फवाऱ्याची गरज नसते किंवा मजूरही कमी प्रमाणात लागतो। त्याच्यामुळे कमी फुल्या असल्यामुळे आम्ही आज या कपाशीमध्ये सुद्धा ओव्याच्या प्रमाणे जास्त प्रमाणात टाकलेलं आहे। त्याच्यामुळे आज आमचे 2.25 एकराचे शेत आज कपाशीपेक्षा आम्हाला ओव्याच्या पूर्ण भरलेलं दिसत आहे। आज या पद्धतीचा फायदा आज आमच्या शेतामध्ये तडे पडलेले असले सुद्धा पाणी नसल्यामुळे पण आम्ही ओव्याच्या हे जास्त प्रमाणात उत्पन्न घेऊ शकतोय। कारण की आज ओव्याला भाव 7 ते 8,000 रुपयापर्यंत असल्यामुळे 70 ते 80,000चा 8 ते 10 क्विंटल आम्हाला ओवा इथे होणार आहे। कमी जास्त भाव असल्यामुळे सुद्धा बी आम्हाला ओवा इथे परवडेल। कपाशी काहीच भावात परवडणार नाही। ओवा या पिकाला 8 ते 10,000 रुपये इतका भाव आहे। चंदा चौधरीच्या शेतात जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्यात। मात्र ओवा या पिकासाठी हिवाळ्यात अनुकूल हवामान असतं। पिकाला पाणी, खत, फवारणी लागत नसल्याने हे पीक शाश्वत असल्याचंही चंदा चौधरी सांगते। आता शेतामध्ये कितले तडे पडलेले आहेत। शेतामध्ये तडे पडलेले असून सुद्धा आज थंडीच्या वातावरणामुळे ओवा हा 100% येईल म्हणजे येईल। कारण की त्यांच्या थंडीच्या वातावरणामुळे त्याच्यामध्ये हिरवेगारपणा कायम टिकून राहतो। त्याच्यामुळे आम्हाला एवढा खात्रीने विश्वास आहे की आमच्याकडे आज पाणी नसल्यामुळे सुद्धाही आम्ही इथनं उत्पन्न चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो। एवढा आमचा इथे खात्रीने विश्वास आहे। ज्या पिकाला रोगाची किंवा किडीची कुठल्याही पद्धतीची म्हणजे आम्हाला नुकसान खात्री अशी काही वाटत नाही। पण या पिकामुळे आम्हाला जो कमी जास्त बी भाव असला तरीही आम्हाला त्याचे उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळू शकते, एवढी आम्हाला 100% खात्री आहे। बातमी आहे चंद्रपूरमधून। पिकांचं रानडुकरांपासून बचाव करण्यासाठी लावलेल्या सापळ्यात पट्टेदार वाघीण अडकल्यानं वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे। चंद्रपूर जवळच्या बोर्डा या गावात ही घटना सकाळी उघडकीस आली। यामध्ये ही 2.5 वर्षाची वाघीण जखमी झाली असून तिला उपचारासाठी चंद्रपुरात आणलं गेलंय। यामागे घातपाताचा संशय असून त्याचा तपासही वन विभाग करत आहे। चंद्रपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोर्डा इथल्या एका शेताच्या कुंपणाजवळ आज सकाळी अर्धमेल्या अवस्थेत एक पट्टेदार वाघीण गावकऱ्यांना दिसली। ही बातमी गावकऱ्यांना कळताच संपूर्ण गाव तिथे गोळा झालं। याची माहिती वन विभागाला कळताच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह पथक घटनास्थळी पोहोचलं। फासात अडकलेली ही वाघीण अवघ्या 2.5 वर्षाची असून शिकारीच्या शोधासाठी ती गावाकडे आली। मात्र कुंपणाच्या आधाराने लावलेल्या फासात ती अडकली।
वनाधिकारी पोहोचले तेव्हा तिला भूल देण्याच्या बंदुकीनं इंजेक्शन देण्यात आलं। यामुळे ती बेशुद्ध पडली। त्यानंतर तिला जाळ्यातून सोडवून उपचारासाठी चंद्रपूरला हलवण्यात आलं। लावण्यात आलेले जाळे क्लच वायरचे होते। रानडुकरांच्या हेतुसामुळे जंगलालगतचे शेतकरी अशा प्रकारचे जाळे लावत असतात। मात्र यावेळी लावलेले जाळे हे नेमके कशासाठी होते याची चौकशी केली जाणार असून शेतकऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। हे पहा, बोर्डाच्या शिवारामध्ये बफर क्षेत्रामध्ये वाघिणीचं सब ॲडल्ट पिल्लू कप हे स्नेअर GI वायरचा जो स्नेअर असतो, जो डुकरासाठी किंवा चितलसाठी शेतातला प्रोटेक्शन करण्यासाठी लावला असेल शेतकऱ्यानं, त्याच्यामध्ये ती वाघीण अडकली आणि याची माहिती सकाळी मिळाल्यानंतर लगेच तात्काळ आमचा नरवाणे साहेब जे DFO बफर आहेत आणि बल्की ट्रँक्युलायझिंग एक्सपर्ट डॉक्टर खोब्रागडे हे मोक्यावर पोहोचले। परंतु पहिल्यांदा आम्हाला बिबट आहे म्हणून माहिती आली होती। ज्यावेळेस मला टायगर समजलं की मी स्वतःही मोक्यावरती धाव घेतली आणि आता त्याला तपासणी करून सायंकाळपर्यंत ज्यावेळेस चांगला सुस्थितीत वाघीण येईल ती, त्यावेळेस त्याला लगेच आपल्या निसर्ग अधिवासामध्ये रिलीज केलं जाईल। याच्यावरती चेक एकच आहे, आता ज्याच्या शेतामध्ये तो स्नेअर होता त्याच्यावरती कारवाई केली जाईल, जबरदस्त कारवाई केली जाईल, त्यांना अटक केली जाईल आणि मग जेणेकरून तसा स्नेअर कोणी लावायचा प्रयत्न करणार नाही। बुलेटिनमध्ये आज इतकंच। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत। गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।